उद्धरेत आत्मनात्मानं मग्नं संसारवारिधो योगावृत्मासाद्य सम्यक दर्शननिष्ठया. लोक सांगतायत उद्धरेत आत्मना आत्मान, स्पष्ट सांगतायत. याचा अर्थ की तुमचा उद्धार करण्यासाठी दुसरा कोणी येणार नाही. तुमचा उद्धार दुसरा कोणी करणार नाही. तुम्ही उगा दुसऱ्यावर आशा लावून बसू नका. का? कारण बंधन हे तुमचं तुम्ही तयार केलेलं आणि तुमचं तुम्ही सोडायचं आहे. स्वतःला बांधलेलं आहे तर स्वतः सोडा ना. स्वतः मुक्त व्हा. स्वतः कसं मुक्त होणार आहे? बंधन तरी मुक्तीची इच्छा झाली पाहिजे ना. सकाळपासून बदवून घेतोय ना तुमच्याकडून. हे बंधन तुटलं पाहिजे असं वाटणं हे महत्वाचं नाही. हे पहिली स्वतःवर कृपा आहे. काय मी बंधनात आहे आणि हे बंधन तुटलं पाहिजे असं तुम्हाला वाटायला लागणं ही तुमची आत्मकृपा आहे. तुमच्यावर स्वतःवर कृपा केलेली आहे. एखाद्या मुक्कामाला जायचं असेल तर तुम्हाला रेल्वे स्टेशनवर जावं लागतं. गाडीत बसावं लागतं, तिकीट काढावं लागतं. तुम्हाला स्वतःला प्रयत्न करावा लागतो ना. मग गाडी नेईल तुम्हाला तिथे. पण तुम्हाला पहिल्यांदा स्टेशनवर पोचावं लागतं ना. तेच तसं आहे. तुम्हाला पहिल्यांदा कशाच या बंधनाची काच आणि मुक्तीची आस पुन्हा ठसवून घेतोय. बंधनाचा काच आणि मुक्तीची आस ही तुम्हाला लागली पाहिजे. ही लागणं ही तुम्ही तुमच्यावर केलेली स्वतःवर केलेली कृपा आहे. आपल्या उद्धारावर टाकलेलं पहिलं पाऊल आहे. बालक जशा तऱ्हेने उठतंय आणि धडपडत पहिलं पाऊल टाकतं. हे पहिलं पाऊल टाकल्यानंतर आईला आनंद होत असतो. तीच गोष्ट परमेश्वराची देखील आहे. हे तुम्ही वाटायला लागला. याला वाटायला लागलेला. बंधनाचा काच वाटायला लागलेला आहे. वैराग्य वाढायला लागलेला आहे आणि याला मुक्तीच्या आशा निर्माण झालेली आहे. ठीक आहे. तर आपला जीव या संसारामध्ये बुडलेला आहे, गोता खातोय आणि नाकाप तोंडामध्ये पाणी घेऊन आपण गुदमरतो आहोत आणि नको हे जगणं अशा तऱ्हेनं आपल्याला वाटतंय. अशा तऱ्हेची परिस्थिती सगळ्यामध्ये येत नाहीत. पण ही असं वाटायला पाहिजे. आणि हे असं ज्या वेळेला वाटायला लागतं त्यावेळेला आपल्या उद्धाराची स्वतः मला कोणी मदत करणारं नसेल तर हरकत नाही, मी माझा स्वतःचा उद्धार करेन अशा तऱ्हेने त्याने निश्चय केला पाहिजे. आणि मग काय केलं पाहिजे? काय करायला पाहिजे ते सांगितलंय की महान अशा तऱ्हेने संतांचा जवळ जाऊन त्याचा उपदेश ऐकला पाहिजे. श्रवण मनन निधिध्यासन केलं पाहिजे आणि त्या निष्ठेने राहिलं पाहिजे. याच्यामध्येच सांगितलं आहे. परमेश्वराशी त्या ब्रह्मतत्वाशी आपल्याला जोडून घेऊन त्याच्या मनाच्या एकाग्रतेमध्ये आपल्याला राहायला पाहिजे. मनाच्या एकाग्रतेमध्ये परमेश्वराशी आपण जोडून घेतलं गेलं पाहिजे आणि त्याच्या चिंतनामध्ये आपण राहिलं पाहिजे. त्याच्या अभ्यासामध्ये आपण राहिलं पाहिजे. सांगितलं ना, रात्र कोणाची आहे? आपली. रात्री 7 दिवस 12 तास तुमचे, रात्र माझी. रात्रीच्या घरी चिंतन करून आपला स्वतःचा एक कमरा असलाच पाहिजे. ज्या ठिकाणी तुम्ही जप करू शकाल, ज्या ठिकाणी तुम्ही ध्यान करू शकाल, ज्या ठिकाणी तुम्ही चिंतन करू शकाल, असा आपला स्वतःचा एक कोपरा आपण प्रत्येक घरामध्ये ठेवलाच पाहिजे. त्यांचा एक माझा एक अशा तऱ्हेने आपलं झालंच पाहिजे. हे तुम्ही जर केलं तर तुम्ही सफल झालात या उपदेशाप्रमाणे. मला सम्यक दर्शन झालं पाहिजे, यथार्थ दर्शन मला झालं पाहिजे, मला तत्वज्ञान झालं पाहिजे, माझी तत्वज्ञानामध्ये निष्ठा झाली पाहिजे. म्हणून तुम्ही चिंतन करत
स्वतःला या संसार समुद्रामधून मुक्त करण्याचा प्रयत्न स्वतः केला पाहिजे। याच्यासाठी तुम्हाला दुसरं कोण मदत करणार नाही, पहिलं पाऊल तुम्हाला टाकलं पाहिजे हे सांगितलंय। पुढे चला।